स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। आपण श्री प्रभू प्रतिष्ठान द्वारा करंजी आणि बिटोडा भोयर येथून आपण वाशिम जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरू स्थानवंदन करत आपण 17 तारखेला निघलेलो आहोत। आज आपला तिसरा दिवस आहे। पांचाळेश्वर या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आहोत। पांचाळेश्वरला आज आपण मुक्काम केलेला आहे। या ठिकाणी आपण प्रथमतः अवस्थान स्थान आपण नमस केलेला आहे। त्या ठिकाणी इतर जे स्थान आहेत ते आपण केले। विश्रांती स्थान आपण केलं। दत्त गुंफा स्वामी श्री चक्रधर महाराजांनी श्री दत्तात्रेय प्रभूंची भोजनता म्हणजे एक प्रकारचं भोजनाचं जे स्थान आहे तेथून दाखवलेलं आहे ते स्थान आपण नमस केलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली असलेलं जे स्थान आहे ते मांडलिक आहे ते आपण त्या ठिकाणी नमस केलेलं आहे। त्यानंतर आपण जे स्थान केलेलं आहे तिकडून येत असताना ते अवधूता स्कंदी आरोहण म्हणजे एक अवधूत नावाचे भक्त होते। त्या भक्ताच्या खांद्यावर स्वामी श्री चक्रधर महाराज हात टाकून त्या तिथपर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत। ते स्थान आपण नमस केलेलं आहे। तिथून पुढे आपण जे स्थान केलेलं आहे त्या गुंफा करवणे स्थान आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्या ठिकाणी गुंफा करवणे म्हणजे एक प्रकारची गुंफा त्या ठिकाणी केलेली होती। त्यानंतर पुढे आपण जे स्थान केलेलं आहे ते आसन स्थान आहे आणि तिथे स्वामी बसलेले होते। आणि नंतर असे स्थान करत करत आपण या ठिकाणी आत्मतीर्थ म्हणजे आत्मऋषीच्या आग्रहाच्या किंवा विनंतीवरून श्री दत्तात्रेय प्रभूंना त्यांनी विनंती केली। आपण परमेश्वराला मागत असतो। परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर जीवे काही न मागावे। परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर काही जसा कल्पवृक्ष आहे आणि तो प्रसन्न झाला तर आपण ऐकच मागत राहतो किंवा कनाशीच्या ब्राह्मणासारखं मोडीये तोडीये मज वेवची दे। आपण काय म्हणतो की बाबा लागेल न लागेल त्या वस्तू आपण काय करत असतो, संग्रह करत असतो। तसं त्याने सुद्धा एक प्रकारचे हेच मागितलेले होते, लाकूडच मागितलं, सरळ मला लाकूडच पाहिजे। तर अशा पद्धतीनं आपण अहिकच सुख सुविधा मागत असतो। इथं आत्मऋषींनी काय केलेलं आहे, श्री दत्तात्रेय प्रभूंना असं म्हटलं की मला या ठिकाणी तुम्ही एक दिवस नाही, आपण साधू संत किंवा कोणाला जर आपण घरी जेवायला बोलवतो एक दिवस करतो आपण सगळं, रोज आपण करू शकत नाही। रोज आपल्याकडे साधू येत पण नाही। किती जरी आपण आग्रह केला तरी येऊ शकत नाही। मनामध्ये आपल्या आवड असेल, मनामध्ये आपल्याला कुठेतरी परमेश्वराविषयी काहीतरी आपल्याला गोमटेरूप क्रिया घडावी असं वाटत असेल तर कुठेतरी परमेश्वर त्या साधूचा योग आणतो। आणि ती जर नसेल तर मात्र साधू सुद्धा दुर्मिळ आहे, तर परमेश्वर मिळणं फार कठीण आहे। इथे मात्र प्रत्यक्ष परमेश्वरच रोज, आणि ते म्हणजे स्वामी या ठिकाणी स्वामींचा तर संबंध आहेच, पण श्री दत्तात्रेय प्रभूंचं एक अमोघ दर्शन असताना हे सुद्धा त्या विनंतीला मान देऊन नसतात। एकच दिवस नाही तर चतुर्युगी अवतार आहे। जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत मी या ठिकाणी जेवण करायला येईल, हा या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वामी या ठिकाणी म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभू त्यावेळेला येत होते आणि आजही येत आहेत आणि प्रतिदिनी या ठिकाणी भोजन करण्यासाठी येतात। आणि म्हणून हे स्थान अत्यंत महत्वाचं तीर्थ स्थान वंदन करत असताना आपण करत असतो। आपणच येतो असं हे स्थान करण्यासाठी नाही, तर अन्य संप्रदायातून लोकही सुद्धा आत्मतीर्थाचं स्थान करण्यासाठी या ठिकाणी येतात।
पांचाळ ऋषीला ब्रह्महत्येचं पातक जे लागलेलं होतं ते सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाने श्री दत्तात्रय प्रभूंनी ते नष्ट केलेलं आहे. कारण श्री दत्तात्रय प्रभूचं दर्शनच असं आहे की अरळकाचे त्यांनी ताप दर्शना सरसे, दर्शन झाल्याबरोबर शंभली शंभली शंभली, अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक हे तिन्ही ताप नासतात. तर असं हे श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा फार मोठा आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या सगळ्यांना हे आत्मतीर्थस्थान या ठिकाणी नमस्कारायला मिळालं हे फार महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी खरंच जे काही मनोकामना व्यक्त करू, जे काही आपण आपल्या संसाराचं दुःख या ठिकाणी सांगू, त्याही पेक्षा श्री दत्तात्रय प्रभूंना आपण हे मागावं की परमेश्वरा माझ्या सुद्धा घरी अशाच पद्धतीने आपण भोजनाचा स्वीकार करावा. कारण परमेश्वराच्या ठिकाणी जर भजन घडलं, परमेश्वराच्या ठिकाणी जर भोजन आपल्याकडून घडलं तर निश्चितच ते मायापुराच्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी होतं. आणि ते जर निर्हेतुक असलं तर प्रेमा प्रतिसाधन परमेश्वराचं प्रेमच प्राप्त होत असते. आणि नंतर तर मग जन्म मरण हा फेराच चुकतो. तर असा हा अधिकार आपल्याला या ठिकाणी परमेश्वराला विनंती केल्यानंतर तो वाढवू शकतो. आपण भक्तिभावपूर्वक या ठिकाणी यावं, स्थान करावं. जेवढं आपण नामस्मरण करू, अन्य गप्पा आपण नाही केल्या, इतर गोष्टीवर आपण मन नाही ठेवलं आणि परमेश्वराच्या नामस्मरणातच मन ठेवलं, स्थानवंदन केलं तर निश्चितच आपण 5-6 दिवस घरून या ठिकाणी आलो त्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.